हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू क्षितिज आयएस. आज आपण बघणार आहोत एमपीएससी प्रिलिम्स 2025 साठी सुरू केलेल्या प्रिलिम्स पंच या सिरीजचा पार्ट 2, ज्यामध्ये आपण डेली 5 क्वेश्चन डिस्कस करतो, ज्याचा फायदा तुम्हाला 100% तुमच्या येणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी होईल. तर आजचा पहिला प्रश्न असा आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज बायो इंडिकेटर ऑफ एअर पोल्युशन. तर ऑप्शन बघून घेऊ. अल्गी, लायकेन्स, फर्न्स, कॅक्टस. तर याचं आन्सर येतं लायकेन्स. तर हे लायकेन्स नेमकं असतं काय? तर लायकेन्स हे सिम्बायोटिक रिलेशनशिपचा एक टाइप आहे, ज्याच्यामध्ये फंगाय प्लस अल्गी ह्या दोन गोष्टी असतात. यांच्यामध्ये ह्या दोघांना मिळून आपण लायकेन्स म्हणतो. तर लायकेन्स ह्या टाइपचे दिसतात. हे तुम्ही इमेज लक्षात ठेवा, म्हणजे परीक्षेत भविष्यात तुम्हाला काय लॉंग टर्म साठी मेमरीमध्ये राहील. त्याच्यानंतर आता एक ह्याचा बद्दलचा मेन फॅक्ट काय आहे, तर पोल्युशनचा इंडिकेटर कसा काय, तर लायकेन्स हे सल्फर डायऑक्साइडला जास्त सेन्सिटिव्ह असतात. म्हणजे जिथं पोल्युशन जास्त आहे तिथं सल्फर डायऑक्साइड जास्त प्रमाणात असतो, आणि जिथं सल्फर डायऑक्साइड जास्त असतो तिथं लायकेन्स आपल्याला आढळत नाहीत. म्हणजे जिथं लायकेन्स नाहीत तिथं पोल्युशन आहे हे आपण सहजपणे सांगू शकतो, म्हणून याचा आन्सर येतं लायकेन्स. त्याच्यानंतर पुढचा, द पॅरिस अग्रीमेंट एम्स टू लिमिट ग्लोबल वॉर्मिंग टू. आता ऑप्शन आहेत 3 degree Celsius compared to the pre-industrial levels. Second option, 2 degree Celsius with efforts to limit 1.5 degree Celsius. Third option आहे exactly 2 degree Celsius above pre-industrial levels आणि no specific target. आता ह्याच्यामध्ये आपण एलिमिनेशन मेथड वापरू शकतो. जसं की स्पेसिफिक टार्गेट नाही असं होणारच नाही. त्याच्यानंतर दुसरा आपला सेव्ह वाला ऑप्शन आहे, तो काय एक्झॅक्टली 2% अबोव्ह प्री इंडस्ट्रियल लेवल. म्हणजे आपण असं थोडीच ग्लोबल वॉर्मिंग वाढवण्यासाठी किंवा टेम्परेचर वाढवण्यासाठी काम करणार आहे, तर हे पण चुकीचंच आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काहीतरी आहे, तर याचं आन्सर येतं ऑप्शन क्रमांक बी. ठीक आहे. तर याचा ऑप्शन येतं बिलो 2 डिग्री सेल्सिअस विथ द एफर्ट्स टू लिमिट 1.5 डिग्री सेल्सिअस. 1.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपल्याला आणायचं. तर पॅरिस अग्रीमेंटचे हे बाकीचे काहीतरी मुद्दे आहेत, ते तुम्ही समजून घ्या. आपलं 1.5 लिमिट टेम्परेचर इन्क्रीज टू 1.5. ठीक आहे. तर ही बाकीची इन्फॉर्मेशन तुम्ही वाचून घ्या. त्याच्यानंतर पुढचा, विच ऑफ द फॉलोइंग इज प्रोटेक्टेड एरिया वेल नोन फॉर द कन्झर्वेशन ऑफ द बारसिंगा. त्यालाच आपण दुसरं नाव म्हणतो स्वॅम्प डिअर. आता बारसिंगा आपण ह्याला काय म्हणतो, कारण का त्याला 12 शिंग असतात म्हणून. तर याचे ऑप्शन बघू. बांदीपूर नॅशनल पार्क, काझीरंगा नॅशनल पार्क, कान्हा नॅशनल पार्क आणि कॉर्बेट नॅशनल पार्क. ठीक आहे. तसं याचं नाव जिम कॉर्बेट नॅशनल पार्क पाहिजे होतं. ठीक आहे. तर याचं आन्सर येते कान्हा नॅशनल पार्क. ठीक आहे. आता बारासिंगाची इमेज पण बघून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. बारासिंगा असते म्हणून त्याला बारासिंग किंवा त्याचं दुसरं नाव आहे स्वॅम्प डिअर. आता याच्यात पैकी आपल्याला जे रेग्युलर अभ्यास करतात त्यांना माहिती आहे की जो काझीरंगा नॅशनल पार्क आहे तो वन हॉर्न रायनोसॉरस साठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर जिम कॉर्बेट पण माहिती आहे. ठीक आहे. तर हे झाले आता थर्ड क्वेश्चन. फोर्थ क्वेश्चन बघू. द टर्म इकॉलॉजिकल फुटप्रिंट रेफर्स टू. आता इकॉलॉजी मध्ये एन्व्हायरमेंटचा जो सेक्शन आहे, एन्व्हायरमेंट इकॉलॉजी, त्याच्यामध्ये टर्म्स वरती पण बरेचसे क्वेश्चन्स असतात. तर इकॉलॉजिकल फुटप्रिंट हे टर्म कशाला इंडिकेट करते, पहिला बघू ऑप्शन. बायोडायव्हर्सिटी इंडेक्स ऑफ द रिजन, त्यानंतर टोटल कार्बन इमिशन पर कॅपिटा, त्यानंतर ह्युमन डिमांड ऑन द नेचर इन टर्म्स ऑफ द रिसोर्सेस युज्ड आणि कार्बन ऍब्सॉर्ब बाय द इकोसिस्टम. ठीक आहे. तर या बाकीच्या टर्म सगळ्या माहितीच असतील तुम्हाला. तर याचे आन्सर येतं ऑप्शन सी. ठीक आहे. त्यानंतर फिफ्थ क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग स्पेसिस लिस्टेड ऍज क्रिटिकल एंडेंजर्ड बाय द IUCN. क्रिटिकल एंडेंजर्ड आपल्याला स्पेसिस बघायचे. तर याच्यामध्ये आपल्याला इंडियन पेंगोलियन दिलाय, रेड पांडा दिलाय, त्याच्यानंतर ग्रेट इंडियन बस्टर्ड दिलाय आणि स्नो लेपर्ड दिलाय. ठीक आहे. तर आता पेंगोलियन असेल किंवा रेड पांडा असेल, हे आपल्याला चायना आणि आपल्यात, आता पेंगोलियन पण दोन टाइपचे असतात, चायनीज पेंगोलियन आणि इंडियन पेंगोलियन. रेड पांडा हा काय पांडा नाही. ठीक आहे. हा पांडा नाही, हा बहुतेक बियरची स्पेसिस आहे, ते फक्त बघून घ्या. पण रेड पांडा हा पांडा नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर हा रेड पांडा पण हा जो चायना मधला पांडा आहे त्याच्यापेक्षा वेगळा असतो. त्याच्यानंतर ग्रेट इंडियन बस्टर्ड आणि स्नो लेपर्ड. तर याचा आन्सर येते ग्रेट इंडियन बस्टर्ड. तुम्ही इमेज बघू शकता. मला वाटतं आपल्या इथे याला मार्डोक असं म्हटलं जातं. सोलापूरमध्ये आपल्याला याचं म्हणजे काय म्हणतात, कन्झर्वेशन करण्यासाठी योजना राबवलेली आहे. ठीक आहे. तर ह्याचा आन्सर येते ग्रेट इंडियन बस्टर्ड. आता याचं क्रिटिकल एंडेंजर्ड होण्याची बरीचशीच कारण आहेत, ते आपण जेव्हा भविष्यात मेन्सचा अभ्यास करू. जसं की हा तब्येतीने जास्त असल्यामुळे जास्त उंचीवर उडू शकत नाही, मग ते तारांना वगैरे थडकून वगैरे जास्त करून ह्यांची डेट होते, किंवा ह्यांचं हॅबिटेट असू दे, ते बरेचसेच प्रॉब्लेम आहेत, हे आपण मेन्स मध्ये जाणून घेऊ. ठीक आहे. तर हे झाले आजचे 5 प्रश्न. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या सिरीजच्या पुढच्या अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.